आवर्जून उपस्थित झाल्या होत्या आणि त्यांनी देखील या ठिकाणी सर्व कलाकारांना सदिच्छा देण्यासाठी येथे भेट दिली. त्याबद्दल मी त्यांचे देखील कलारंग संस्थेच्या माध्यमातून आणि सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या पुढे वळतो. प्रतिम, हां, मला सांग, आपण सोहळ्याला सुरुवात तर केली आहे, हो. पण आपली परंपरा काय आहे? गण, गवळण आणि बतावणी. पण आजच्या कार्यक्रमामध्ये गण आणि गवळण कोण करतोय? नाही झाली ठीक आहे, पण बतावणी तर झाली पाहिजे ना. हा, बतावणी म्हटलं की इकड तिकडच्या गप्पा हाणायच्या आणि आपल्याकडचे खुशखुशीत विनोद सांगून या थापा मारायच्या, असंच असतंय ना. बरोबर. चालेल, मग या थापा मारायला कोण येतंय? अरे, आपल्या अलिबागचेच 2 कलाकार जे आज मुंबईमध्ये आणि मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करतात. अगदी बरोबर आहे मंडळी. अशाच ग्रामीण भागातून आलेला असा एक गुणी कलावंत ज्यांनी आपली अभिनयाची आवड जोपासत एक एक पाऊल तुम्हासारख्या रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाने पुढे टाकत गेला आणि अलिबागचा कलाकार अलिबाग पुरता, रायगड जिल्ह्यापुरता किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता सर्वांचा लाडका कलावंत अर्थात भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांच्या समवेत करून गेलो गाव या नाटकाच्या माध्यमातून ज्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरती पाऊल टाकलं आणि या नाटकाच्या प्रयोगातून महाराष्ट्र समवेतच संपूर्ण देशभरामध्ये ज्यांनी शेकडो प्रयोग केले, तो म्हणजे तुम्हा सर्वांचा लाडका कलाकार सचिन शिंदे तुम्हा सर्वांना हसवण्यासाठी या मंचावरती येतोय. आणि त्याच्या सोबत कोण माहित आहे का? विनायक माळी यांच्यासोबत यूट्यूब चॅनलवर आपल्याला दिसलेले. तसेच आता नवीन जो चित्रपट आला दगडी चाळ 2, त्याच्यामध्ये अंकुश चौधरीच्या बरोबरीने ज्यांनी काम केलंय असा आपला अलिबागचाच लाडका कलाकार म्हणजे योगेश पवार. क्या बात आहे. या दोन्ही कलावंतांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया, कारण तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरती हसू उमलवण्यासाठी येत आहेत अलिबागचे 2 अस्सल थापाडे. अरे काटीनं घोंगडा घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. अरे काटीनं घोंगडा घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. अहो राव, तुमचे डोळे आहेत का गोळे? अरे धक्का तुम्ही मारला तर मारला चोराच्या उलट्या बॉम्बा. हो. हाय राव, कला रंगच्या मंचावर आल्यावर जुनी बतावणी आठवली. काय कराल? अरे वा वा. अरे काय आहेस कुठं तू? अरे ते जाऊ दे, तू दिसत नाहीस, आहेस कुठं? अरे मी कुठं इथं सोडला. अरे मी कुठं गेलतो ते विचार. कुठं गेलतास? अरे काय झालंय माहित आहे? काय झाला? माझ्या बायकोला लागलं डोहालं. काय बोलतोस? बायकोला डोहायला लागला? डोहालं किती लागलं. वेंदा लागला? 8व्यांदा. आता का अख्खी कबड्डीची टीम काढतोस की काय गाड्या? नाही. अरे 9 नाटकं झाली. हा. 8 नाटकांसाठी प्लेअर तयार आहेत. 9व्या नाटकासाठी प्लेअर नको. शाबाश. पण मला सांग, तू बोलला डोहाळे लागले. डोहाळे लागले. अरे कसलं डोहाळे लागले? माझ्या बायकोला हा, सशाचं मटण खायचं डोहायला लागलं. सशाचं मटण. सशाचं मटण. अरे मग काय केलं काय गाड्या? काय केलं? निघालो रात्री चांगला, घेतली बंदूक, गेलो पार, गेलो फिरत गेलो अख्खा कनकेश्वरच्या पायथ्यावर्षी गेलो. कनकेश्वरच्या डोंगरावर गेलो. डोंगर संपला. ते डोंगर संपला, पायचं दुखायला लागलं सोडून. गेलो एका जालकटीन एक ससा लपलेला होता. ससा होता. असा लपलेला होता. अलगद असा मागशी गेलो आणि गपकन त्याचे कान धरले. अरे शाबास. कान धरले आणि घरी आणला. पहिले त्याला गरम पाण्याने टाकला. शाबास. गरम पाण्याने टाकला, त्याची वरची साल्टी काढली अशी मस्त बारीक जाम बारीक तुकडं केलं. नंतर टोप घेतला, त्याच्यानं तेल टाकला, आलं लसणाची पेस्ट, चांगला सांगशील. कांदा, टमाटा सगळा वाटण बिटन लावला. शाबास. त्याच्यामध्ये टाकल्या मटणाच्या फोडी, वरून टाकला बटाटा. शाबास. आणि असा लावला, झाल केला का नाही, असा गडगड कोड आला सशाचे मटणाला. अरे बाबा. खरं सांगू, गावा निसता घमघमा. मग काय, पहिले आला संदेश मयेकर. भाऊ, वास चांगला येतय. काय हाय? सशाचं मटण. मग बोललो सशाचं मटण. आला, ताटली घेऊन बसला. तो नाही येत तिकडून चाललेला रितेश घास. सगळ्यांची नावं घेऊ नको, जेवढी ना आपला टाइम नाही बाबा. नाही. मग सगळे जण असे आले सगळे जण असे आपले टॉपा भोवती गोळा झाले. अख्खी कला रंगाची सगळी मंडळी होती. बसली आपली. एक ताटली घेतलं, एकाने वाटी घेतलं, एकाने चमचा घेतला, एकाने प्याला घेतलाय. बसली आपली टोपाजवळ. बसले
गुडगुड 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 असा कड आलेला. आता वाटला का शिजलाय म्हणून अलगद मिनी असा झाकण काढला. ती काढलं तर काय झाला? ससा टुनकन उडी मारून परत जंगलात गेला. बोल. या आईला सशाच्या असा केला सशाने. मग? अरे शिकारी वर्षी हा. आठवला तुला तर माहिती आहे आपण जाम भारी शिकारी. होय, होय, होय. जाम भारी शिकारी. जाम भारी शिकारी. हा फक्त आहे ना त्या मॉस्किटो कॉईलनी मच्छर मारतं एवढा मोठा शिकारी. अरे गड्या जाम भारी शिकारी. जाम भारी असा शिकारी. सकाळ सकाळ शिकारचा मूड गेला. हा. असा घराच्या बाहेर पडला पडलो. असा. हा असा पडला हा. होता कालोख. मग उचलाचा कालोख. अरे अंधार पडला होता. मग त्याला पण उचलाचा. अरे तसा नाही उजाड नव्हता कालोख पडला होता. कालोख होता म्हणजे दिसत नव्हता. काला जो होता जो दिसत नव्हता तो कालोख होता. हा हे सगळं झाला. मग मी शिरलो गोट्यात. कशाला? गाय पाजाला का म्हैस पाजाला? अरे घोडा. तू गोट्यान जाऊन घोडा पाजतस? अरे येड्या घोडा काढला शिकारला जायला. हा. शिकारीला जायला घोडा काढला. घोड्यावर बसलो घोडा बसला. आणि आता तगडक करत जंगलात गेलो. जंगलात गेला. हा, समोर बघतो तर काय? काय हा भला हा मोठा असा भला मोठा वाघ. अरे बाबा वाघ. अरे बाबा वाघाला बघून मला भीती वाटत. आणि माझ्या मित्रांनी वाघाची शिकार केली. हा असा पट्ट्यावाला, हा असा पिवला धमक, हा असा आडवा तिडवा. ऐ, त्या वाघाला बघून माझी फाटली. फाटली. हो मग काय केलास? मग काय बोललो वाघ आय एम सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. राईट मारला आणि परत जंगलात तबडक. समोर बघतो तर काय हा भला मोठा सिंह. अरे म्हणजे माझ्या मित्रांनी वाघ सोडला आणि शिवाची शिकार केली. हा असा दाढी मिशिवाला शिव, हा असा आलेला त्या शिवाला आडवा तिडवा धरला. मारला. अरे तर सिंहाला बघून होती नव्हती ती पण फाटली. जाताना नाक्यावरच्या टेलर घेऊन जायचा ना, त्याने शिवली असती. गड्या गप. मग त्याला पण बोललो आय माय सॉरी गड्या. लेफ्ट मारला आणि पुढे तगडक असा जंगलात गेलो. गेलास? आणि असा समोर दिसल्यावर हात्याला टाकली, कुऱ्हाड टाकली, बंदूक टाकली आणि 2 हाताने पकडला. त्याला हत्यारं टाकली, बंदूक टाकली, कोयता कुरट टाकली, हाताने पकडला. काय पकडलं सर? पोपट काय पकडलंस? पोपट. काय कराल या माणसाचं सांगा आता तुम्ही. हं? एवढा 4 फूट उंचीवर उभा आहे. एवढी सगळी 4-5 गावांची लोक येऊन ह्याच्या तोंडाकडे बघतात. बरं एवढी सगळी मान्यवर मंडळी, एवढे मोठे कलाकार, आमदार साहेब हे एवढे सगळे बसलेत. हा उंचीवर उभा राहून काय सांगते? पोपट पकडले, पोपट. अरे पोपट पक्षी. हा मग मी तेच म्हणते, पोपट पक्षी पकडलास ना? हा कशासाठी पकडलास? माझ्या बायकोला गिफ्ट द्यायला. हा हा प्रकल्पवाणीला सांगायचा, त्यांनी दिला असता. गिफ्टच द्यायचा होता ना. हा. एखाद्या जंगला आपल्या पिंजऱ्यामधला पोपट आणला असताना दिला असता बायकोला गिफ्ट. काय एवढं? येड्या कुठला तल काय पण बडबडत बसला आपला. काय तर म्हणत सासा आणला टुनकन म्हणून जंगलात गेला. बघितलं मंडळी, म्हणजे कसं आहे, मी साधा सशाचा मटण खायला घालू शकत नाही. हा काय सांगते मी पोपट पकड. कसं आहे ना मंडळी, हा. कला रंगाचा एवढा मोठा कार्यक्रम झालेला आहे 5 दिवसांचा. हा. बऱ्याच जणांना शेणवटा आला होता. सगळे जण थकले होते कार्यक्रमातून. त्यांना हसवून एनर्जी देण्यासाठी आज आम्हाला इथे रंगमंचावर संधी दिली. मी कला रंगाच्या सर्व टीमचा आणि तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचा आभारी. एकदा जर स्किट आवडलं जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद. 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 नक्कीच मंडळी, तन्वी, कलाकार हा जर का खऱ्या अर्थाने कशाचा भुकेला असेल तर जेवणातल्या अन्नधान्याचा किंवा जेवणातल्या ताटातल्या म्हणजे जेवण असतं, खाऊ असतो त्याचा नाही. तर कलाकार सर्वात जास्त भुकेलेला असतो. तो तुम्हा सर्व